म्हाडाच्या अभय योजनेला वर्षाची मुदतवाढ, गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा। फडणवीस शहांना दिल्लीत नकोयत म्हणून शहाकडून शिंदेंना ताकद, संजय राऊतांचा मोठा दावा। नागपुरात सरकार विरोधात युवा प्रशिक्षणार्थी आक्रमक, विद्यार्थ्यांचा लोटांगण मोर्चा पोलिसांनी रोखला। भाजपा आणि काँग्रेस आमने-सामने, तुकाराम मुंढेंच्या समर्थनार्थ काँग्रेसचा मोर्चा, भाजपची मागणी आहे तुकाराम मुंढेंना निलंबित करा। वेगळ्या विदर्भाच्या मागणीनं मवियात ठिणगी, संजय राऊतांनी विजय वडेट्टीवारांची लायकी काढली। व्यवहार होताना अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं, अजित पवारांचं अमेडिया कंपनीबाबत वक्तव्य। संजय राऊतांच्या निशाण्यावर अजित पवार, राऊत म्हणाले पार्थला नाही म्हणण्याची कुणाची हिंमत। अधिवेशन संपताच मुंबईत शिंदे मैदानात, मुंबई मनपासाठी शिंदे जोरदार प्रचार करणार। ठरवूनही शिंदे चव्हाण यांच्यात वाद मिटेना, कल्याण डोंबिवलीत महापौर कुणाचा, हा ठरतोय कळीचा मुद्दा। नागपुरातील 951 झोपडपट्टीधारकांना स्थायी भाडेपट्टी वाटप, मुख्यमंत्री फडणवीस आणि नितीन गडकरींच्या हस्ते स्थायी भाडेपट्टी वाटप। जळगावात पोलिसांच्या वेशात सायबर भामट्यांनी वृद्धाला धमकावलं, निवृत्त अधिकाऱ्याची 80 लाखांची सायबर फसवणूक। राष्ट्रवादीचा भाजपला ठेंगा, मलिकांची अजित पवारांकडून पाठराखण, अनौपचारिक गप्पात दिले संकेत। मुंबईच्या मुली कुणाच्या निशाण्यावर, दरदिवशी 5-1 मुली मुंबईतून बेपत्ता। मुलं बेपत्ता प्रकरणी राज ठाकरेंचं थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र, सरकार काय कारवाई करतंय, राज ठाकरेंनी केला सवाल। लहान मुलांसारखं भांडणं शोभत नाही, शंभूराज देसाईंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। विधिमंडळ अधिवेशनात प्रवेश पासचा काळा बाजार, प्रतिपास 1,500 ते 2,000 घेतले गेले, हेमंत पाटलांनी सभागृहात केला खुलासा। मुंबईमध्ये मतदार याद्यांमधील जवळपास 90,000 दुबार नावं वगळली, मनपा कर्मचाऱ्यांनी सॉफ्टवेअर बनवून शोधली दुबार नावं। गोवा नाईट क्लबचे मालक लुथरा बंधूंना पुढील आठवड्यात भारतात आणलं जाण्याची शक्यता, कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर आणणार मायदेशी। पर्यटकांच्या अभावी चिखलदऱ्यातील भीमकुंड दरी ओस, पर्यटक नसल्यानं आदिवासींचा रोजगार बुडाला, ऐतिहासिक वारसा असूनही थंडीमुळे पर्यटकांची पाठ।